नमस्कार मित्रो, मी आज आपल्याला गुलाबजामुनची रेसिपी शिकवणार आहे. मला गेल्या 10 वर्षापासून मी एकसारखं गुलाबजामुन बनवतो. सुरुवातीला माझे गुलाबजामुन चुकत होते, काही उणिवा राहत होत्या, परंतु आज ह्या सर्व उणिवा दूर करून एक चांगल्या प्रकारे गुलाबजामुन कसं बनवता येईल ते मी आज असं आपल्याला दाखवणार आहे. त्यासाठी मी या ठिकाणी गिट्सचं गुलाबजामुनचं पाकिट घेतलेलं आहे. गिट्स मी आजपर्यंत दुसऱ्या कंपनीचं गुलाबजामुनचं पाकिट कधी वापरलेलं नाही, फक्त गिट्सच वापरतो. सुरुवातीला पाकिटमध्ये येत होतो, आता ह्या पाऊचमध्ये यायला लागलो. त्यानंतर दुसरी वस्तू घेतलेली आहे मी कोपर, ज्यामध्ये आपल्याला गुलाबजामुनचं पीठ कालवायचं आहे. त्यानंतर तिसरी वस्तू आहे ग्लासभर पाणी. कोणी कोणी गुलाबजामुन हे दुधातसुद्धा बनवतात, दूध कालवून, पण मी नेहमीच पाण्यामध्येच कालवून त्याला बनवतो. नंतर आपण हे घेतली आहे गुलाबजामुनचं पाकिट कापण्यासाठी ही कात्री, ज्याला कैची म्हणतात. नंतर एक प्लेट, एक चम्मच, की जे आपल्या हाताला जर गुलाबजामुन चिकटलेला असेल ते काढण्यासाठी आपण एक स्वच्छ धुतलेला चमचा वापरलेला आहे. त्यानंतर एक तेलाचं बाऊल, हाताला तेल लावून आपण त्याला कालवतो, जेणेकरून कमीत कमी हाताला ते गुलाबजामुनचं पाकिट चिकटता येईल. ह्या सर्व वस्तू झाल्या. खाली सांडू नये म्हणून एक पेपर ठेवलेला आहे. आणि यानंतर आता आपण गुलाबजामुनच्या प्रक्रिया सुरुवात करू मित्रो. हात स्वच्छ धुवून घेतलेले आहे. गुलाबजामुनचं पाकिट आपण या ठिकाणी कापत आहे. आता पीठ आपलं चांगल्या प्रकारे गुलाबजामुनचं पीठ मळून झालेलं आहे. आता आपल्याला पुढील प्रक्रिया आहे छोटे छोटे गोले तयार करण्याची. आपल्याला हवे तेवढ्या आकाराचे छोटे मोठे गुलाबजामुन आपण त्याचे गोळे तयार करू शकतो. तुमच्या सोयीनुसार आणि तुम्हाला आवडेल असे त्या प्रकारचे लहान मोठे जे गोले असतात त्या प्रकारचे असे बनवायचे. मी साधारणतः ह्याच प्रकारच्या गोळे बनवत असतो. असे संपूर्ण पिठाचे गोळे आपण बनवून ठेवायचे. तर मित्र हो, बघा माझे संपूर्ण अर्धा किलोच्या गिट्सच्या पॉकेटमध्ये एवढं गुलाबजामुन झालेलं आहे. सर्व प्रकारे गोळे आपण करून या ठिकाणी तयार ठेवलेले आहे. ते किती झाले ते आपण पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 69 70 71 संपूर्ण 71 या ठिकाणी गोले तयार झालेले आहे. गोले तयार झाल्यानंतर आता आपण दुसरी प्रोसिजर आहे गुलाबजामुनचा जो रस्सा बनवायचा आपल्याला, त्याकडे आपण साखरेच्या पाककडे जाऊया, ज्याला आपण पाक म्हणतो. पाक तयार करण्यासाठी आपण एक मोठा असा एक गंज या ठिकाणी घेतलेला आहे.
गुलाबजामुनचे गोळे बघून जेवढे काही गोळे झाले आहेत त्याच्या हिशोबाने त्याला पुरेल असा पाक आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्याच गिलासाने आपल्याला त्यात पाणी ओतून घ्यायचं. अडीच ग्लास आपण या ठिकाणी साखर टाकलेली आहे आणि 3 ग्लास त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता याला आपल्याला गॅस चालू करून कमी पॉवरमध्ये त्याला आपल्याला चालू ठेवायचं आहे. जोपर्यंत हे साखरेचा पाक या ठिकाणी तयार होते तोपर्यंत आपण दुसरी क्रिया करणार आहोत आणि ती म्हणजे गुलाबजामुनचे आपण जे गोळे तयार केलेले आहे ते आतून पकले पाहिजे, चांगल्या प्रकारे परिपक्व झालेले पाहिजे. त्यासाठी आपण एक चांगल्या माचीची चांगली सुंदर आणि स्वच्छ कढी घेऊन त्याला आपण होल करणार आहे. ही आहे माझी रेसिपी. कोणी करत नाही त्याला, पण मी माझा अनुभव बघता त्याला एक बारीक छिद्र आपण करून तोपर्यंत तयार ठेवूया. तोपर्यंत या ठिकाणी पाक तयार होत राहील. तर मित्र, या प्रकारे सर्व गुलाबजामुनचे जे गोळे आपण तयार केले होते त्याला एक बारीक छिद्र आपण सर्वांना करून घेतलेले आहेत. याचं ह्या करण्याचं मागं उद्दिष्ट एकच की आपण जेव्हा याला तेलामध्ये तळतो तर याच्या आतमध्ये तेल जाऊन आतमधला भाग जो कच्चा राहतो तो कच्चा या छिद्रामुळं जात नाही. तेल त्याच्या आतमध्ये पोचून जाते आणि त्यानंतर तेलातून पकल्यानंतर जेव्हा आपण याला पाकामध्ये टाकतो तो पाकसुद्धा त्यामध्ये आतमध्ये जातो आणि त्यामुळे ते आतून कच्चे न राहता ते परिपक्व असे होतात. तर अशा प्रकारचे मित्र आपण छिद्र पाडून झालेले आहे. आपण बघूया, मगाशी आपण पाक ठेवलेला होता तो पाक संपूर्णपणे झालेला असेलच. आणि त्यानंतर आपण या गुलाबजामुनला पकवण्यासाठी तयार करण्यासाठी एका कढईमध्ये आपण तेल टाकणार आहोत मित्र. तर चला बघूया. तर मित्र बघा, इकडे या ठिकाणी पाक तयार झालेला आहे. आता पाक याला आपण थंड करायला ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण एक दुसरी कढई या ठिकाणी घेतलेली आहे ज्यामध्ये आपण गुलाबजामुनला त्या गोळ्याला पकवण्यासाठी तेल टाकणार आहोत. इकडे तेल टाकणं सुरू आहे गरम होणं. तोपर्यंत आपण ते बनवलेले जे गोळे आहे गुलाबजामुनचे ते आपण इकडे इकडे पाक आपला तयार झालेला आहे. गरम आहे सध्या, तो गरमच पाहिजे. आणि इकडे तेल आपण गरम करत आहे. ते तेल आपल्याला अशा प्रकारे गरम करायचं आहे की जेणेकरून जास्त पण गरम व्हायला नको आणि जास्त थंड होण्याला नको. आणि म्हणून आपण एक गुलाबजामुन एक तात्पुरता आपण टाकूया. तेल जर जास्त गरम झालं असेल तर हा जळून जाईल आणि जर कमी झाला असेल तर हा जळणार नाही. म्हणून पूर्ण टाकण्यापेक्षा सध्या एकच गुलाबजामुन आपण या ठिकाणी टाकलेला आहे. तेल जास्त गरम होण्याच्या मार्गावर होतं, पण आपण या ठिकाणी आपण एक गुलाबजामुन टाकला तर गुलाबजामुन आपण जळत नाही आहे. म्हणजेच तेल पूर्णपणे अजून गरम व्हायचं आहे. तेल गरम झालं की आपण पुन्हा दुसरे गुलाबजामुन या ठिकाणी टाकू. मग आपण एक एक न टाकता एका जमाने ज्यामध्ये चाळणीमध्ये बसेल झाऱ्यामध्ये तेवढे आपण टाकूया. अशा प्रकारे गुलाबजामुन लालसर रंगाचा या ठिकाणी झालेला आहे. लालसर काळपट थोडासा, म्हणजे याचा अर्थ तो पूर्णपणे झालेला आहे.
आपण याला काढून आता साखरेच्या पाकीमध्ये आपण टाकणार आहोत. अशाच प्रकारे आता सर्व गुलाबजामुन म्हणजे तेल जवळपास साधारण गरम झालेलं आहे. तर आपण सर्व गुलाबजामुन एक एक झाऱ्यामध्ये 8-8, 10-10 टाकून आपण त्याला चांगल्या प्रकारे पकवून घेणार आहोत. पण हे पकवत असताना धीमी आचेवर म्हणजे जास्त हे न ठेवता, आग न ठेवता कमी आचेवर आपल्याला याला बनवायचं आहे. मधामधात त्याला आपल्याला काळपट झाले की याला थोडंसं दाबायचं आहे, प्रेस करायचं आहे, जेणेकरून तेल त्या गुलाबजामुनच्या आतमध्ये जाईल. तर अशा प्रकारे आपले गुलाबजामुन या ठिकाणी रेडी झालेले आहे. त्या गजामध्ये साखरेचा पाक पुरत नव्हता, एकमेकावर दबल्या गेले असते, फुटल्या गेले असते, म्हणून मग काही गुलाबजामुन काढून मी याच्यामध्ये टाकलेले आहे. ते ड्राय झालेले आहे आणि आता जे टाकलेले होते पुन्हा याच्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे, जेणेकरून हे नरम झाले की हे दोन्ही नरम मग आपण एका ठिकाणी एकत्र करूया. आणि कमीत कमी 20 ते 25 मिनटं याला गुलाबजामुनला याच्यामध्ये रस्सा जाण्यासाठी, पाक जाण्यासाठी बंद झाकण ठेवण्याला ठेवूया. आणि 15 ते 20 मिनटानंतर आपण दुसऱ्यांना ते खायलासाठी देऊ शकतो. माझ्या कुटुंबामध्ये माझ्या मुलाला, माझ्या पत्नीला, माझ्या भाषींना, माझ्या साडीला माझ्या हातचे गुलाबजामुन फार आवडतात. आणि म्हणून मी ही नेहमी गुलाबजामुन बनवण्याची प्रक्रिया मीच घरामध्ये करत असतो. म्हणून मला ते लोक गुलाबजामुन स्पेशलिस्ट म्हणतात. आणि मी गुलाबजामुन अशा प्रकारचे त्यांना करून खाऊ घालतो की जेणेकरून माझ्या चेहऱ्यावर आनंद येतो. मी तर खात नाही, कारण मला शुगर असल्यामुळे मी गुलाबजामुन खात नाही, पण मी दुसऱ्यांसाठी ते गुलाबजामुन बनवून देतो आणि ते चांगल्या आवडीने ते खातात. धन्यवाद. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.